रायगड वॉरियर्स. दोन्ही किल्ले जर पाहायला गेलं तर रायगड परिसरामध्ये येणारे दोन्ही किल्ले. पहिल्या चेंडूवरती शनी यांचा आक्रमण, सीमारेषेच्या बाहेर षटकार. खुशखबर खुशखबर. गुढीपाडव्याच्या निमित्तानं मराठी वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्तानं संभाजी महाराज क्रिकेट क्लब आगवाला चाल यांच्या वतीनं वार्डवाईज नगरसेवक चषक प्रथम क्रमांकासाठी 33,333, द्वितीय क्रमांक 22,222, तृतीय क्रमांक 11,111, 7,777 आणि पाचवा क्रमांक 5,555. लोणावळा आणि लोणावळा परिसरातील तब्बल 20 संघांना प्रथमतः प्राधान्य दिले जाईल. 20 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. एक धाव मैदानाच्या आतमध्ये जी पळून पूर्ण षटकार सिंगल, चौकार सिंगल. दाफलगावरती धावा आहेत त्या 12 धावा. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय गेल्या 2 दिवस, आज तिसरा दिवस. थेट पनवेलवरनं ही टीम या ठिकाणी लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यासाठी उपस्थित आहेत. गेल्या 2 ते 3 दिवस चोख कामगिरी त्यांच्या माध्यमातून बजावली जाते. आमचे पाटील सर टेक्निशियन्स म्हणून कामगिरी पाहत आहेत, तर 2 त्यांचे मित्र कॅमेरामन साहिल, करण, ऋतिकेश आणि तनय हे कामगिरी त्या ठिकाणी पाहत आहेत. समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. पाहता पाहता चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. लोणावळा प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरं घेऊन शुभम. अजूनही 18 चेंडू आहेत. दाफलगावर धावा आहेत त्या 17. 18 चेंडू या डावाच्या शिल्लक आहेत. पाहूया 18 चेंडू वरती किती होईल. 4 षटकांचा डाव आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय पायावरती जो तेजस यांचा चेंडू पोहोचेल. शरीरावरती आक्रमण, शरीर भेदक मारा. हा चेंडू डॉट. पुन्हा एकदा तयार शुभम. वाईट चेंडू अवांतर धाव. अवांतर धाव संख्येने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढला जाईल. हो या दरम्यान हळूवारपणे बघतो चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल त्या ठिकाणी येईल. सिंगलच्या मध्ये पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. 19 धावा. सेमीफायनल क्रमांक पहिला आहे. जो संघ जिंकेल तो पोहोचेल लोणावळा प्रीमियर लीगच्या या मानाच्या करंडकाच्या सुपर डुपर मेगा फायनल मध्ये. 2 धावा येतील. वाईट +1. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाईल. दाफलगावर धावा येतील त्या 20 धावा. 21 धावा. 21 वरती स्कोर कार्ड. आता जर कुठली चुकी नसेल हवी तर एक अतिरिक्त खेळाडू इथं पाठवा.
21 धावा आहेत आणि याच दरम्यान घुटना टेक ओरे तमाशा टेक चेंडू पोहोचेल डीप कॉर्नरला सीमारेषेच्या आत मंडोकला जातोय. षटकाराच्या मध्ये स्कोर कार्ड 6 ने वाढ होईल. 27 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. हळूवारपणे आपण पाहतोय बॅटची कडा मागे धावबाची संधी. शनी मात्र येऊन पोहोचलाय. स्पर्धेची सर्वात घातक आणि विस्फोटक जोडी म्हणजे तेजस आणि शनीची जोडी आहे. बॅट वरती संपर्क आला नाहीये. यष्टीरक्षक इथे चुकी करतोय. एक धाव एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पोहोचेल 28 या आकड्यावरती. गोलंदाज तयार. शुभम हळूवारपणे चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल पुन्हा मैदानाच्या आतमध्ये सिंगलच्या मध्ये स्कोर कार्ड वाढेल. 12 चेंडूंचा डाव संपलाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या गेल्या त्या 29 धावा. ओमकार षटक क्रमांक 3 घेऊन अर्थात बाबू. हो या दरम्यान ओमकार वरती आक्रमण जेल होईल. भांगरवाडीचा चॉकलेट बॉय पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन घेतोय ओमकार. आतमध्ये दाखल वैभव. ऑन स्ट्राइक शनी. ओ शनीवरती आक्रमण चढवलाय. गगनाला गवसनी घालणारा एक टोले जंग प्रहार. लोणावळा प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. षटकाराच्या मध्ये स्कोर कार्ड वाढेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो खुलवट टप्पा त्याला आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला खेळलाय. सिंगल त्या ठिकाणी येईल आणि सिंगलच्या मध्ये स्कोर कार्ड वाढेल. 36. डेड बॉल. पुन्हा एकदा तयार. ओहो ओंकार वरती चढवला हल्ला.
ओंकारवरती चढवलेला हल्ला षटकार मैदानाच्या आतमध्ये येईल आणि षटकाराच्या मध्ये स्कोर कार्ड वाढेल. 42 धावा स्कोर कार्डवरती. हो कट केलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलला स्कोर कार्ड वाढेल. 43 धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत. त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती. हो या दरम्यान बॅटची कडा मागच्या दिशेला. सिंगल त्या ठिकाणी येणार आहे. षटक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबलगावर धावा आहेत त्या 44 धावा. हो या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण दरम्यान होणार आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले. सिंगल स्कोर कार्ड वाढेल. 45 धावा. 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज गोलंदाज पुन्हा एकदा तयार. नो बॉल फ्री टर्न. 46 धावा. हो या दरम्यान फटका फसलाय. नो मॅचलँड मध्ये चेंडू पडलाय. एक तर काढले. दुसरीचा प्रयत्न फेकी होईल. 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या मध्येने स्कोर कार्ड पोहोचेल 48 वरती. 48 धावा स्कोर कार्ड वरती. मला तर वाटते आजच्या दिवसातील सर्वाधिक धावफलक हेच असेल. हो समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. झेल होईल. फलंदाज बाद. एक मैदानाच्या आतमध्ये काढले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा ज्या पळून पूर्ण. 2 धावांच्या मध्ये संघाची अर्धशतकी खेळी पूर्ण. 50 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. चेंडू हवेत.
पुढे सरसावा डीप कव्हरला चेंडू उडवलाय. एक मैदानाच्या आतमध्ये काढलीये, दुसरी स्वीकारलीये, फेकी होईल. पाहता पाहता 2 धावा पुन्हा एकदा पळून पूर्ण. 24 चेंडूंचा डाव संपलाय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्या त्या सिंधुदुर्ग संघानं 52 धावा, रायगड वॉरियर्स संघाला 24 चेंडू 53 धावांचं आव्हान. आव्हान झाल्यात 53चं आव्हान समोरच्या टीमला आहे. चोवीस चेंडू मध्ये 53 धावांची गरज. संदेश आणि वसीम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. षटक क्रमांक पहिलं शनी. पहिल्या चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड अवांतर धाव. एक धाव स्कोर कार्ड वरती आहेत. रायगड वॉरियर्स या संघाच्या बरोबर सिंधुदुर्ग. या दरम्यान पुढे सरसंचेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. 2 धावा स्कोर कार्ड वरती 51 धावांची गरज.
निर्धाव चेंडू, बॅट वरती संपर्क येऊ शकला नाही. चेंडू डॉट खेळावा लागेल. चौकार षटकारांच्या मध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी धाबा काढणं गरजेचं आहे. हा चेंडू पाहिला तर खोलवर टप्पा, बॅट वरती संपर्क आलेला नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल. डॉट. वा, सुरेख गोलंदाजी. स्लोवर वन आणि त्याच्या घेतलाय खरपूस समाचार. जेल होईल, फलंदाज बाद. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खुलवर टप्पा, त्याला फक्त दिशा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जे होईल. सिंगल त्या ठिकाणी येणार आहे आणि सिंगलच्या मैदानात 3 धावा. मैदानाच्या आतमध्ये आहे. हा चेंडू आपण पाहतोय अकरास्त बॅट खेळून काढलाय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 4 धावा, 18 चेंडू आणि 49 धावांची गरज. षटक क्रमांक दुसऱ्या क्रमांकाचं घेऊन आकाश जुगलमार्ग आलाय. वाईट चेंडू, अवांतर धाव सगळ्यांना स्कोर कार्ड वाढेल. 5 धावा स्कोर कार्ड वरती. नो बॉल आणि नो बॉल वरती चढवला हल्ला. क्षेत्ररक्षण बहारदार. तीन धावा तीन धावांच्या मध्ये डबल गावर धावा आहेत त्या 8. हो, या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय. एक सिंगल काढले, दुसरीचा प्रयत्न, धोका स्वीकारलाय आणि काय 2 धावा. साज बाज 2 धावा पळून पूर्ण. ओ, या दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण. झेल झालाय, फलंदाज बाद. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा तयार.
आकाशवर जरी या अगोदर आक्रमण चढवलं होतं त्याने कमबॅक केला आणि एका गड्याला नक्कीच बाद केलं. मात्र त्याच्यापेक्षा तेजसकडे आलेला तिसरा झेल. यावेळी शनी तो चेंडूवरती पोहोचलाय. तेजस वेगळ्याच फॉर्म मध्ये चाललाय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाईल. 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आकाश. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील. मात्र गगन भरारीचं वेड रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ जिथं घेता येत नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभमच्या बॅटमधनं षटकार. एकोणीस धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ शुभमचं आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दाभलगाववरती धावा येतील त्या 26 धावा. 12 चेंडू आणि 27 धावा बनवायच्यात. 12 चेंडू मध्ये 26 बनवल्यात. शुभमला खेळणं गरजेचं आहे आणि शुभमच्या साथीनं आपण पाहतोय राकेश आहे. राकेशला सुद्धा आता खेळणं गरजेचं आहे. जो संघ जिंकेल तो पोहोचेल फायनल मध्ये. सेमीफायनल क्रमांक बोथ कॅप्टन्स टॉस साठी चला. एक मैदानाच्या आतमध्ये काढली. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा येतील. 25 धावांची गरज. 11 चेंडू शिल्लक आणि 25 धावा. राजगड विरोधात पन्हाळा.
10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडूवरती सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 25 धावा. शुभमच्या बॅट मधनं 2 षटकार आलेत. हो, या दरम्यान चेंडू समोरच्या बाजूला खेळलाय. एक काढली, स्वतः स्ट्राईक घेतली जाईल फेकीवरच्या बाजूला. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. शफिक नवीन फलंदाज आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये आता आक्रमण चढवणं गरजेचं आहे. 9 चेंडू आणि 24 धावांची गरज. पुढे 7 चेंडू फटका फसलाय. झेल होईल फलंदाज शफिक बाद. संघामध्ये हिरो बनण्याची आणि संघाला फायनल मध्ये पोहोचण्याची. करण करण नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल. 8 चेंडू 24 धावा. हे 2 चेंडू अत्यंत निर्णायक. पुढे सरसाबत चेंडू खेळलाय. एक तर मैदानाच्या आतमध्ये काढली, दुसरी स्वीकारली. क्षेत्ररक्षण खराब. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज. आणि याच दरम्यान झेल होईल फलंदाज बाद. अक्षय 6 चेंडू आणि वाईट. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 21 धावांची गरज. 6 चेंडू 21. वाईड चेंडू. 20 धावांची गरज. 6 चेंडू 20. वेळ वाचवा.
चला वेळ वाचवा. 6 चेंडू आणि आता 20 धावांची गरज. गोलंदाजी मध्ये थोडेसे चेंजेस आपण पाहतोय. 6 चेंडू 20. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये करणसाठी पडलाय. डॉट. 11 चेंडू आणि सॉरी 5 चेंडू आणि ओहो पुन्हा एकदा लपकली या फलंदाज बाद. चार 20. पाच विकेट. बॅट वरती संपर्क आलेला नाही. चेंडू डॉट. 3 चेंडू 20 धावांची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बहारदार. आणि याच दरम्यान फायनल मध्ये संघ जाऊन पोहोचलाय. सिंधुदुर्ग जायंट्स